या आपण करू मनातल्या गोष्टी, स्वप्नांना सत्यात आणणाऱ्या गोष्टी. देश विदेश शहर असू दे गाव, घरोघरी पोहोचे रेडिओ FTI. या तर मग करू मनातल्या गोष्टी. रेडिओ FTI, तुमचं चॅनेल, तुमचं व्यासपीठ. श्रोतेहो नमस्कार. रेडिओ FTI 90.4च्या स्टुडिओमध्ये मी नीता तुपारे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार श्रोतेहो. हसऱ्या, बोलक्या किंवा त्याच्याच विरुद्ध नैराश्य, अबोल अशा भावना, हेच रहस्य उलगडण्याचा थोडाफार प्रयत्न आज आपण करणार आहोत. त्यासाठी आपल्या FTI स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे डॉक्टर अमोल जावळे यांना. सर नमस्कार. नमस्कार सर, खरंच तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि मी विषय थोडक्यात काय मी सांगितलाच आहे की मनाचा खेळ. पण हे सगळं आपला मुलाखत किंवा चर्चा सुरू होण्याआधी तुमच्या शिक्षणाबद्दल सांगा मला. थँक्यू मॅडम, मला इथं बोलवल्याबद्दल. माझा अल्प परिचय देतो. माझं नाव डॉक्टर अमोल जावळे. मी मानसोपचार तज्ज्ञ आहे. माझं शिक्षण MBBS शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, डिप्लोमा सायकॅट्री सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायकॅट्री CIP रांची, MD सायकॅट्री BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ससून हॉस्पिटल पुणे इथून झालेलं आहे. आणि सध्या तुम्ही प्रॅक्टिस कुठे करता सर? सध्या मी पिंपरी चिंचवड या एरियामध्ये प्रायव्हेट प्रॅक्टिस करत असतो सायकॅट्री या विषयामध्ये. ओके. मी सुरुवातच अशी केली होती की मनाचा खेळ. सर, वय लागत नाही आहे. जर मला आज जर भ्रम येत आहेत किंवा मला काही समस्या येतात आहेत किंवा आजकाल जो ऐकण्यात येतो शब्द टेन्शन, एन्झायटी, फोबिया, तर हे जे शब्द आजकाल आपल्या अवतीभोवती फिरतात आहेत, तर ते कुठल्या पर्टिक्युलर घटनेनंतरच आपल्याला आत्ता ऐकायला मिळत आहेत सोशल मीडिया थ्रू. तर वय वर्ष 4 जिथून आपल्याला समजतं, तर वय वर्ष 14पर्यंत लहान मुलांमध्ये जे बदल घडतात, आपण या वयापासून जे सुरू करू तर थेट ओघाओघात म्हणजे चर्चेत आपल्याला भरपूर काहीतरी बोलायचं आहे. जे सध्या निदर्शनात येत आहे ते म्हणजे लहान मुलांमध्ये होणारे मानसिक ताण किंवा पालक एक प्रकारे मुलांना घडवण्याच्या नादात लागलेले आहेत की माझा मुलगा काहीतरी बनला पाहिजे, तर त्याची जडणघडण मी लहानपणीपासूनच सुरू करते. तर हे किती योग्य आहे हे तुम्ही डॉक्टर म्हणून कसं सांगाल? नक्कीच हा विषय महत्त्वाचा आहे. आणि अबालवृद्ध वयोगटामध्ये म्हणजे लहान असो, मिड अडल्ट असो किंवा ओल्ड एज असो, प्रत्येकाला ताण असतो. आता हे समानार्थी शब्द ताण, अँझायटी, स्ट्रेस हे आपल्याला सोशल मीडियामधून वारंवार बंबार्ड होतात. पण हे हजारो वर्षांपासून मनुष्यजाती सोबत होतेच. आणि तणाव हा प्रत्येक वेळेस खराबच असतो असं नाही. खरं बघितलं तर तणाव आहे म्हणून आपण जिवंत आहोत. तणाव असतं म्हणून कुणी व्यक्ती शाळेमध्ये जाते, एखादी व्यक्ती ऑफिसमध्ये काम करते, घरामधले काम करते. तणाव एका पातळीपर्यंत तुमची कार्यक्षमता खरं तर वाढवत असतो. पण ती एक पातळी ओलांडल्यानंतर त्या स्ट्रेसचं रूपांतर डिस्ट्रेसमध्ये होतं. म्हणजे असा तणाव की जो कार्यक्षमता कमी करतो आणि तुमचं जे प्राथमिक काम आहे, सोशिओ ऑक्युपेशनल फंक्शन, एका विद्यार्थ्याचं काम आहे अभ्यास करणे, एका गृहिणीचं काम आहे घरातले काम करणे किंवा ऑफिस करणे, किंवा अजून बाकी एखाद्या खेळाडूचं काम आहे खेळणे, प्रॅक्टिस करणे. सो हे तुमचं प्राथमिक काम बाधित व्हायला लागतं. आता लहान मुलांमध्ये जे प्रॉब्लेम, खरं तर एक चांगली, आपण याच्यामध्ये पहिल्यांदा सुरुवात सकारात्मकतेपासून करू की एक चांगली गोष्ट आहे की सोशल मीडिया कव्हरेज वाढलेलं आहे आणि ज्यांना त्रास आहे ते स्वतःची बाजू मांडत आहेत आणि ते इफेक्टिव्हली मांडू शकत आहेत. एखादा विशिष्ट व्हिडिओ व्हायरल होतो, त्यानंतर लोकांना समजतं की नाही, हे असं नाही व्हायला पाहिजे. मग एक वैचारिक प्रबोधनाची जी प्रक्रिया आहे, जी की संथ स्वरूपामध्ये शेकडो वर्षांपासून होती, ती आता कुठंतरी आहे ना त्याला गती मिळालेली आहे. सो एक चांगली गोष्ट. पण समस्या लहान मुलांना आजकालच वाढत आहेत का? नाही. समस्या लहान मुलांना पहिल्यापासून पण होत्या, पण त्या गोष्टी इतक्या प्राकर्षानं समोर येत नव्हत्या. ठीक आहे. सो जर आपण असं बघितलं की लहान मुलांमध्ये एक्स्ट्रीम बिहेवियर वाढतंय, नक्कीच काही प्रमाणामध्ये मुलांमध्ये एक्स्ट्रीम बिहेवियर वाढतंय. म्हणजे की मोबाईल आता ऑब्झर्व केलंय की मला मोबाईल नाही दिला तर मी जेवणार नाही किंवा मोबाईलच पाहिजे, त्याच्याशिवाय मी पुढचं काही काम करणार नाही. हे कितपत योग्य आहे सर? हो. आता कुठं एनिथिंग इन एक्सेस इज पॉइझन. आता तसं बघितलं तर असं कोणतीही गोष्ट नाहीये की ही 100% खराब असते, 100% चांगली असते किंवा वाईट असते. सो
मोबाईलचे पण गाईडलाईन्स आहेत. त्या खोलामध्ये आपण जाणार नाही की किती वेळ केला पाहिजे, पण एक असतं की 5 पर्यंत जरा मोबाईलचा एक्सपोजर नसला तरच बरं, किंवा त्यानंतर सुद्धा वय वर्ष 18 पर्यंत सोशल मीडिया किंवा मोबाईलचा वापर जो आहे तो पॅरेंटच्या निगराणीमध्येच असावा आणि काही विशिष्ट त्याच्यामध्ये काहीतरी रेस्ट्रिक्शन्स पाहिजे. ज्या वयानुसार ज्या योग्य वेबसाईट आहेत त्याच एक्सपोज केल्या पाहिजे. पण बऱ्याचदा असं पण होतं की पाहुण्यांच्या घरी मुलगा वात्रटपणा करेल तर ते न करावं म्हणून घेवावं मोबाईल आणि चुप बैस. येस. ठीक आहे. मग कुठंतरी मुलं सुद्धा आहे ना खूप हुशार बनतात. मग ते बरोबर सराउंडिंग बघतात. आई वडील जेव्हा संभाषणामध्ये गुंतलेले असतात ते गुपचूप मोबाईल घेतात आईचा आणि बघतात, किंवा जर त्यांना मोबाईल नाही मिळाला तर मग ते टँट्रम पण शो करतात. ते प्रत्येक वेळी जाणून बुजूनच करतात असं नाही, ती एक अंगवळणी पडलेली पद्धत सारखं. आणि मग नंतर त्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल होतात, त्यांना चिडचिड होते, अस्वस्थपणा वाटतो आणि मोबाईल दिला की बरं वाटतं. मग हे एक प्रकारचं व्यसन आहे. म्हणजे लहान आपण कोणतीही गोष्ट जी आपल्या हेल्थसाठी गरजेची नाही आहे आणि हेल्थवरती इम्पॅक्ट टाकते आणि एका पातळीच्या वरती सेवन करतो, ते व्यसनासाठी एलिजिबल गोष्ट आहे. यु नो, एनी सबस्टन्स ऑर हेल्थ रिलेटेड बिहेवियर कॅन फॉर्म ॲडिक्शन. बरोबर. ॲडिक्शन म्हणजे फक्त सिगरेट, दारू, गांजा नाही आहे. ॲडिक्शनचा अर्थ असा की जर तुम्ही जंक फूड वारंवार तुम्हाला खावंसं वाटत आणि नाही भेटलं तर तुम्हाला अस्वस्थ वाटतंय, तर येस, इट कॅन बी अ पार्ट ऑफ ॲडिक्शन. सेम फॉर स्क्रीन ॲडिक्शन. बरोबर. हे मुलांना एक वेकअप कॉल आहे की एक हिंसक बिहेवियर जे वाढलेलं आहे. म्हणजे मुलं स्वतःला असं बाकीच्या गोष्टींमध्ये ना इन्व्हॉल्व्ह करू शकत नाही, खेळू शकत नाही. म्हणजे अगोदर एक काळ होता की शेजारच्या मुलाला हाक मारल्यानंतर ते कॅच खेळणार, ग्राउंड असलं तर टीम बनवणार, मग नंतर यु नो मुलं 1-1 रुपये आणणार घरातून आणि टेनिस बॉल आणणार, मग क्रिकेट खेळणार. ऍक्टिव्हिटीज. सो ते स्वतःला चिल करू शकायचे, स्वतःसोबत ते चांगले राहायचे आणि मुलांसोबत एकमेकांची कंपनी एन्जॉय करायचे. आता तुम्ही बघा की कोणताच मुलगा कोणाला भेटत नाही. प्रत्येक मुलं मोबाईलमध्ये मान खाली टाकून असतात आणि खेळणार पण तर मोबाईलमध्ये वेगवेगळे गेम खेळले जातात. सो ह्या गोष्टी बदलत चाललेल्या आहे आणि त्याच्यामध्ये ना आपलं बेसिक काही गोष्टी कॉम्प्रोमाइज होत आहे, हे नक्की. सो त्याच्यामध्ये शारीरिक निष्क्रियता, मानसिक हिंसकपणा हा सातत्यानं वाढत आहे असंच दिसतं. आणि ते जे तुम्हाला स्क्रीनमध्ये जे दिसतं ते की स्क्रीनमध्ये आकाशवाणी किंवा अशा काही स्टँडर्ड वेबसाईट नाही बघत आहेत ते. यु नो, ते काय बघतायत की काहीतरी असं चटपटा, मजेदार, ज्याच्याने मेंदू उत्तेजित होतो. मग कोणत्याही आपल्याला एक बेसिक अशी गोष्ट समजली पाहिजे की कोणतंही ॲडिक्शन हे जनरली डोपामिन एक स्टार प्लेयर आहे, मेंदूमधलं एक रसायन. त्याचं अति प्रमाणामध्ये सवय लागल्या कारणानं होतं. म्हणजे डोपामिन हे त्याचं काही काम आहे, यु नो, चांगलं फील करणे किंवा भावना, चांगल्या गोष्ट हे करणे, स्वतःमध्ये ओढून घेणे, हे डोपामिनचं काम आहे असं तुमचं म्हणणं आहे. ओके. मला याला जोडून पुढचा प्रश्न करायचा आहे. आपण वय वर्ष थोडंसं वाढवूया. जेव्हा मुलं टीनेजमध्ये येतात, टीनेज टू अडल्ट, तिथे एक त्यांचा एक प्रवास सुरू होतो भावनांचा. सो मग कुठे नवीन मित्रमैत्रिणी जुळतात, तुम्ही कॉलेजमध्ये जाता, तुमच्या भावना आता वेगळ्या लेवलला तुम्ही कार्यरत होता, तुम्ही छान दिसायला लागतात, म्हणजे कॉन्टॅक्ट्स वाढतात त्या पिरियडमध्ये आणि सुरू होतो एक म्हणतात ना एक नवीन मैत्रीचा सफर सुरू होतो. त्याच्या पलीकडे ब्रेकअप नावाचा शब्द ऐकायला येतो आणि त्याच्यानंतर मग होणारा जो फ्रस्ट्रेशन आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा? हो, आपण आता ॲडोलेसन्स हा जो आहे, ॲडोलेसन्सचे वेगवेगळे संस्थांनी त्याचे टाईम आणि एज ग्रुप सांगितलेले आहेत. पण ॲडोलेसन्स खरं तर बिहेवियर आहे, ना की एक पर्टिक्युलर एज ग्रुप. हे फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे लहानपण आणि मोठंपण मधला एक ट्रान्झिशनचा जो पिरियड आहे, पदार्पण, तिथं खूप जास्त काठिण्य पातळी त्यांना अन्न मिळवण्यासाठी किंवा रोजगार मिळवण्यासाठी किंवा बाकी सामाजिक फ्रंटवरती करावी लागते. त्याच्यामध्ये ॲडोलेसन्स नसतं, किशोरावस्था जास्त नसते. म्हणजे की पटकन मोठा हो, पटकन लग्न कर बाबा, जा तुझ्या घरी, किंवा पटकन मोठा हो आणि पटकन नोकरी कर, 10वी पर्यंत शिकायचं, 1-2 वर्षाचा डिप्लोमा करायचा आणि लगेच जायचं. ठीक आहे. अशा मुलांना जनरली किशोरावस्था अनुभवायला नाही मिळत. हे खूप महत्वाचं आहे. यु नो, सो यामध्ये वेगवेगळ्या सायंटिफिक एजन्सीजमधून काही स्टडी झालेल्या आहेत. तर त्यांनी असं पण सांगितलं की ॲडोलेसन्स हे खरं तर आर्थिक सुबत्ता असलेल्या सामाजिक स्तरांमध्ये जास्त अनुभवायला मिळतं आणि जे की एक डिझायरेबल गोष्ट आहे. बरं. तुम्ही मोठं होतात, यु नो, आपण जसं की एखादा व्यायाम करतो तर व्यायामाच्या अगोदर आपण वॉर्मअप करतो. यु नो, जेव्हा तुम्ही कौटुंबिक जबाबदारी घेणार आहात तेव्हा तुम्हाला एक वॉर्मअप पण लागतो. यु नो, त्याच्यामध्ये तुम्हाला नातेसंबंधाची एक ओळख पण लागते. आता जसं तुम्ही लहानचे मोठे होतात आणि त्यामधून एक किशोरावस्थेमधले काही गोष्टी अनुभवतात, जसे की एक मित्रासोबत खूप छान मैत्री झाली, मैत्रिणीसोबत खूप छान मैत्रीण बनली, किंवा एका ग्रुपचा मी पार्ट होतो,
असतं ना की मी आता लहान नाहीये, हां नो तुम्ही वयाच्या एका टप्प्यानंतर म्हणतात की नाही मी 40चा नाही, मी 30चा दिसतो, आणि कोणी तुम्हाला 40चं असताना 30चं म्हटलं की तुम्ही सुखावतात. येस पण याच्या एक्झॅक्टली अपोजिट होतं जेव्हा तुम्ही 12, 13, 14, 15 असतात. बरं तेव्हा तुम्हाला मी मोठा आहे असं जर म्हटलं तर छान वाटतं. आणि सातत्यानं मुलं सुद्धा अशी होते, आता मला काही सांगू नका, मला सर्व समजतं, हां. मी आता मोठा आहे, मी छोटा नाही. येस सो आपलं मन असं बदलतं. जेव्हा तुम्ही एका किशोरावस्थेमधून एका प्रौढावस्थेमध्ये जातात, मन बदलतं. बरोबर. सो सर्व गोष्टी मी स्वतःच्या बेसिसवरती माहिती करतो, एक्सप्लोअर करतो, आणि ती खऱ्या अर्थानं चांगलं आहे. जेव्हा तुम्ही एकदम आपण म्हणतो ना आज्ञाकारी बच्चा, तसं बघितलं तो आज्ञाकारी मुलगा मुलगी खरं तर फार घातक आहे. ओ कारण की त्या व्यक्तीने स्वतः काही एक्सप्लोअर केलं नाही. जे तुमचं स्वतः एक्सप्लोअर केलेलं ऑथेंटिक नाही ते जास्त दिवस टिकणार नाही. तुम्ही एखादी गोष्ट स्वतःच्या लेवलवरती जेव्हा टेस्ट करतात प्रयत्नातून, तेव्हा तुम्हाला समजतं की हे बरोबर आहे, हे चूक आहे. ते प्रयत्न सुवर्ण काळ आहे, तो ॲडोलसन्स आहे. खरं तर हे एक मानव जातीला मिळालेली एक देणगी. ओके. पण बऱ्याचदा हे किशोरावस्था एका वादळासारखं येतं, द स्टॉर्म ऑफ ॲडोलसन्स. त्याच्यामध्ये शारीरिक बदल होतात, त्याच्यामध्ये सोशल मीडियामधून एक उत्तेजना पसरवली जाते, व्यसनांना बळी पडतात, किंवा अननोन व्यक्तींसोबत चॅटिंग करणे, त्यानुसार होणारे वेगवेगळ्या गोष्टी, नको त्या वयामध्ये लवकर जास्त एक्सपोज होतात, आणि त्याचा गहिरा परिणाम मनावरती होतो. सो येस, डेफिनेटली याच्यामध्ये काही रिव्हिजन्स गरजेचे आहे आणि मार्गदर्शन गरजेचं आहे. खरंच सर खूप महत्वाचं बोललात तुम्ही, बिकॉज इथे पूर्ण आयुष्य तुमचं बदलतं. बालपण संपतं, तरुणपणात तुम्ही येतात, घर सोडून थोडेसे 4 मित्र, आणि की चल आता लग्न झालं, आता तुझ्याकडे बघायची गरज नाही. पण इथे जेव्हा मनाचे खेळ सुरू होतात की एक परक्या घरची स्त्री किंवा एक पुरुष लग्न करून तुमच्या समोर येतो, तिथून थोडेसे स्वभावात बदल होतात. मग ते सुखावतात जर फार सुखी जीवन किंवा ते दाम्पत्य असेल तर, आणि ते दुखावतात जेव्हा तुमची मनं जुळत नाही. मग त्याची पुढची स्टेज येते ते घटस्फोट. ते का होतंय सर एवढं? आता तसं बघितलं तर भारतामध्ये वेगवेगळे जे कॉन्सेप्ट आहे ना, काही कॉन्सेप्ट ओव्हर रेटेड आहे. ओके. त्यापैकी लग्न आणि स्पर्धा परीक्षा आहे. की हे केलं तर खूप छान. म्हणजे एखाद्या व्यक्तीला वय वर्ष 20, 22, 25, 27 मध्ये जर काही प्रॉब्लेम आहे तर सहजच कोणत्याही घरामध्ये एक बोललं जातं, अरे लग्न करून द्या हिचं याचं, म्हणजे बरं होऊन जाईल. किंवा लग्नानंतर काही प्रॉब्लेम झाला तर बेबी होऊ द्या, मग सर्व चांगलं होऊन जाईल. हे सातत्याने आपल्याला सांगण्यात आले. हेच आपल्या अवतीभोवती ऐकायला मिळतं ना सर, की नाही होत ना, जरा 2 महिने थांब, मग सगळं नीट होईल असं म्हणून छान होऊन जाईल. येस. आता लहानपणापासून जर मी हे ऐकलेलं आहे की लग्न कर तर सर्व छान होऊन जाईल, फक्त मला हे अर्धवट सांगण्यात आलेलं आहे. लग्न म्हणजे काय, नातेसंबंध म्हणजे काय, का व्यक्ती लग्न करतो, आपल्याला लग्नाची गरज का असते, या सर्व गोष्टींबद्दल वैचारिक प्रबोधन समाज स्तरावरती होणं गरजेचं आहे. बरोबर. ते न होता फक्त आपल्याला हे सांगण्यात येतं की ऑल ऑफ सडन काहीतरी आकाशातून एक चमत्कार होईल आणि एखादा राजकुमार किंवा राजकन्या तुम्हाला लग्नासाठी मिळेल आणि सर्व चांगलं होऊन जाईल. नुसतं एका जन्माचं नव्हे तर 7 जन्माचं चांगलं होऊन जाईल, असा ओव्हर रेटेड कॉन्सेप्ट घेऊन आपण जातो आणि आपल्या कल्पना वास्तवाशी मॅच होत नाही. जितकी ही तफावत तेवढं मोठं फ्रस्ट्रेशन, आणि त्याच्यामध्ये नातेसंबंधांमध्ये दुरावा होता. त्यामध्ये काही असं मुलगा बरोबर होता, मुलगी बरोबर होती, किंवा मुलगा चुकीचा होता, मुलगी चुकीची होती असंच नसतं खरं तर. स्त्री आणि पुरुष हे खरं तर एकमेकांस पूरक आहे. एकमेकांमध्ये सोबत राहून एक टीमवर्क सारखं काम करण्याची गरज आहे. हे बेसिक भावना जेव्हा होत नाही तेव्हा खऱ्या अर्थानं नातेसंबंधांमध्ये दुरावा होतो. आता घटस्फोट आजच्या तारखेला तुम्ही घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय, ठीक आहे, मान्य आहे की वाढतंय. वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण पुणे शहरामध्ये बघितलं की घटस्फोट अगोदरपेक्षा स्काय रॉकेट लेवलवरती जास्त आहे. वेगवेगळ्या एजन्सीजमधून आकडे आले, वृत्तपत्रांमध्ये. पण खरं अगोदर लोक लग्नांमध्ये इतके सुखी होते का, हा खूप मोठा प्रश्न इथं समाजामध्ये आता निर्माण झालेला आहे की खरंच लोक अगोदर सुखी होते का लग्नामध्ये, अगोदर सुखी होते की नाही. त्यापेक्षा एक जास्त महत्वाची गोष्ट अजून इथं मी मांडू इच्छितो की लोकांना ऍक्सेस नव्हता. ओके. त्याच्यामध्ये समाजाचा एक वर्ग इतका डिपेंडंट होता की जर तू मला जर ठेवलं नाही तर माझं काय होईल आता. आता शिक्षण किंवा बदलत्या औद्योगिकरणाच्या समीकरणांनुसार स्त्री असो पुरुष असो इंडिपेंडंट झालेले आहे, आणि त्यांना तू जर माझ्यासोबत नसला तर मला अजून कोणीतरी भेटेल ही भावना सुद्धा खूप स्ट्रॉंग झालेली आहे. म्हणून सुद्धा घटस्फोट होत आहेत. ओके. सो घटस्फोट का होत आहे याचे वेगवेगळे कारण आहे. त्यापैकी एक महत्वाचं कारण वैचारिक मतभेद,
दुसरं एक कारण की सोशल मीडिया ऍक्सेस, तिसरं एक कारण आर्थिक स्वतंत्रता. आणि घटस्फोट हे एकदम वाईट नसतं हे सुद्धा आता समाज हळूहळू ऍक्सेप्ट करायला लागलाय. म्हणून सुद्धा आता आपण इथं घटस्फोट चांगले असतात वाईट असतात याच्या बियॉन्ड आपण चर्चा करणार. हा, याला सकारात्मक कसं घेऊ? जर मला वाटते की माझा जोडीदार मला योग्य नाही तर एका महिन्यात मी एक निर्णय घेते आणि घटस्फोटाची जी प्रक्रिया ती झाल्यानंतर मी नवं आयुष्य सुरू करते. आजकाल हे जास्ती पाहायला मिळते की थांबत नाहीये कोणी आज. बरोबर. पण आता लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या जोडीदारामध्ये जे बघता ते तुमचं अंतर्मनच बघतात. एक्झॅक्टली. नवऱ्याला बायकोमध्ये आणि बायकोला नवऱ्यामध्ये जे दिसतं ते ती व्यक्ती नसून तुमचंच अंतर्मन एका आरशासारखं असतं. आता तुमच्या अंतर्मनामध्येच इतके कन्फ्लिक्ट्स आहेत, इतका मानसिक द्वंद्व आहे की तुम्ही जेव्हा तुमच्या नवऱ्यासोबत टाइम स्पेंड करतात, बायकोसोबत टाइम स्पेंड करतात तेव्हा तुम्हाला खूप चिडचिड होते. यु नो, आपण एक असतं ना एक एनर्जी ट्रान्सफर. जेव्हा मी आतून चिडचिड आहे तेव्हा माझे नातेसंबंध खराब होतात. यु नो, माझे नातेसंबंध खराब होतात तर इंटर्न मी परत चिडचिडा होतो. सो जर एखाद्या नात्यामध्ये काही प्रॉब्लेम होत आहे तर त्या साध्या भाषेमध्ये चर्चा केली पाहिजे. जनरली काय होतं की साध्या भाषेमध्ये चर्चा न करता एक अहम भाव दोन्ही पार्टीज कडून दाखवण्यात येतो एकमेकांना. एक हिंसात्मकच वर्तन, वैचारिक हिंसा, ज्याचं की एक शारीरिक किंवा बाकी हिंसेमध्ये सुद्धा रूपांतर होतं. सो केलं काय पाहिजे की एका ठिकाणी बसून शांततेमध्ये अहमला बाजूला ठेवून साध्या सिंपल भाषेमध्ये टोनमध्ये चर्चा केली पाहिजे. आणि त्या चर्चेमध्ये आर्ग्युमेंट जिंकण्याचा प्रयत्न न करता साध्या भाषेमध्ये मेसेज ठेवला पाहिजे. ठीक आहे की आता समजा कोणी म्हटलं की शॉपिंगला जाऊ आणि शॉपिंगला नाही गेलो, काही कारण होतं, तर शॉपिंगला आपण का नाही जाऊ शकलो, आपण काय काय केलं पाहिजे, खरं शॉपिंग गरजेची होती का, याच्यामध्ये ना शांततेमध्ये चर्चा केली गेली पाहिजे आणि परवानगी घेतली पाहिजे, एक म्युच्युअल रिस्पेक्ट केला पाहिजे. आणि एक गोल्डन रूल मी इथं सांगू इच्छितो या चॅनलच्या माध्यमाने समाजाला की काहीही असो, ओरडणे, शिवाय देणे, मारणे हे प्रकार होता कामा नये. कारण की तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी करता, जरी तुमचा मुद्दा जरी चांगला असला ना तरी सुद्धा समोरच्या व्यक्तीच्या मनावरती तुम्ही त्याला तिला कसं फील करून दिलं ना हेच लॉंग टर्म मध्ये लक्षात राहणार आहे. तुम्ही तुमचा मुद्दा हा लॉंग टर्म साठी चांगला होता वाईट होता त्या अगोदर तुम्ही काय फील करून दिलं. यु नो, मानवी मन काय लक्षात ठेवतं, तू मला कसं फील करून दिलं. बरोबर आहे. म्हणूनच तर रिसेप्शनमध्ये कुठेही चांगली एक डेकोरेटिव्ह मूर्ती ठेवलेली असते किंवा एकदम छान स्मितहास्य करणारे रिसेप्शनिस्ट असतात. यु नो, चांगलं फील करून द्या, तेव्हा लोकांचा ऍटिट्यूड चांगला होईल तुमच्याबद्दल. नातेसंबंधांमध्ये पण ते बेसिक ह्युमन सायकोलॉजी होते, लागू पडते. यु नो, सो तुम्ही चांगलं फील करून दिलं पाहिजे. जरी समोरच्या व्यक्तीचं वर्तन तुमच्या अपेक्षेनुसार नसेल तरी चांगलं फील करून द्या, शांततेमध्ये बसा, बोला आणि मार्ग काढा. हा, जर होतच नसेल तर मग पुढच्या गोष्टी अलग आहे. हो, ते आहे. म्हणजे एक पातळी तुम्ही समजा झाली तुमची गाठून किंवा कुठेतरी अंत होतो, मग तो तुमच्या भावनाचा अंत होतो, तुमच्या शब्दांचे अंत होतं की नाही आता बोलण्यात अर्थ नाहीये, आता निर्णय घेऊया आपण, अशी एक वेळ झालं पाहिजे. पण तुम्ही हे बघितलं असेल की एक सेपरेशनचा एक पिरियड पण संविधानाने दिलेला आहे. सो संविधान सुद्धा हे मानतं की तुम्ही थोडा वेळ घेतला पाहिजे आणि अहमला बाजूला ठेवून तुम्ही चर्चा केली पाहिजे. अगदी अगदी. म्हणूनच टाइम दिलेला आहे. हो, म्हणजे हे कायदा सुद्धा आपल्याला सांगतो की तुम्ही जर दाम्पत्य म्हणून राहताय तर पहिले वेळ द्या, त्याच्यानंतर निर्णय घ्या. मे बी त्या मधल्या काळातही खूप बदल होऊ शकतो तुमच्या. चर्चा केली पाहिजे. जनरली असं होत नाही, समोरची पार्टी यु नो दोषारोपण करते, मग नंतर त्याच्यामध्ये खोटे खोटे गुन्हे दाखल केले जातात आणि परिस्थिती चिघळते ज्याला अर्थ नाहीये. त्याच्यामध्ये एक व्यक्ती आहे ना 100% किंवा 50% एक्झॅक्ट कधीच नाही करू शकत. बऱ्याचदा असतं ना, हा मी तर प्रयत्न करतोय, तू काय करतेस, तू काय करतोय असं सांगण्यात येतं. सो हा लेनदेनचा व्यवहार नाही, याच्यामध्ये फक्त द्यायचं असतं, परतफेडीची अपेक्षा न करता. सर, म्हणजे इतकं सुंदर कोडं तुम्ही सॉल्व्ह केलेलं आहे की नॉर्मल बोलूनही तुम्ही मोठे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. आणि संसार नावाचं गणित आहे, सुखी संसाराचा मंत्राचा खरा काहीच नसतो, तो म्हणजे आनंद देणे आणि आनंद द्विगुणित करणे हा पाहिजे. ते पण आणि टळले पण. सर, जे आता माझ्या निदर्शनात आलं किंवा श्रोतांना ऐकायला आवडेल, अपेक्षांचं ओझं वाढत चाललंय सर. मग त्या भौतिक असो किंवा भावनिक असो, याबद्दल तुम्ही काय सांगाल? अपेक्षांचं ओझं पहिल्यापासूनच होतं. सो आपण बऱ्याचदा एक लहानपणापासून आपल्याला सांगतात की जर तू रँक काढला नीटमध्ये, JEE मध्ये किंवा तू मोठा अधिकारी झाला मग पैसाच पैसा आणि खूप छानच छान. यु नो, एखादी व्यक्ती जसं लहान मुलाने खूप चांगलं परफॉर्म केलं कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, त्याच्या आईवडिलांची अपेक्षा वाढते की नाही याने असं नाही मोठं परफॉर्म केलं पाहिजे. सो तू एकदम राष्ट्रीय पातळीवरती डान्स केला पाहिजे. मग यु नो अपेक्षांचं ओझं वाढतं. मग नंतर याची आपल्याला पुनरावृत्ती 10वी-12वी मध्ये दिसते आणि मुलं खूप तणावाखाली येतात. यु नो, सो अपेक्षांचं ओझं का वाढतं यामागे सर्वात महत्वाचा फॅक्टर मी म्हणेल
की आपण वेगवेगळ्या क्रायटेरियांची गुलामी करतो, ओ जे आपण स्वतः कधी स्वतःमध्ये टाकले नव्हते, दुसऱ्यांनी आपल्याला सांगितले होते. कौटुंबिक व्यवस्थेमधून, शिक्षण व्यवस्थेमधून, समाज व्यवस्थेमधून. जर तुम्ही फर्स्ट आलेल्या व्यक्तीला 1,00,000 पारितोषिक दिलं, तिसऱ्या आलेल्या व्यक्तीला 10,000 दिले आणि जो शेवटी आला त्याला 1 रुपया सुद्धा नाही दिला, तर बालमन काय म्हणणार, अरे नाही, फर्स्ट येणं म्हणजे सुपिरियर, बरोबर. थर्ड येणं म्हणजे कमी सुपिरियर आणि लास्ट येणं म्हणजे इन्फेरियर. सो आपण कुठंतरी एक मनामध्ये ईर्ष्या निर्माण करत आहोत शाळांमधून, कॉलेजेसमधून. ओके. ठीक आहे की प्रोत्साहन पर तुम्ही दिलं पाहिजे, बक्षीस, पण याचा अर्थ असा नाही आहे की त्याला इतकं अतिगौरवान्वित केलं पाहिजे की ज्या व्यक्तीचा रँक नाही आला त्याला काहीच नाही भेटणार. आणि जनरली अशा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपल्याला ओझे दिसत आहेत, एंट्रन्समध्ये किंवा आणि अल्टिमेटली नातेसंबंधांमध्ये सफरिंग यात दिसतं. पालकांची भूमिका काय असायला पाहिजे सर? पालकांची भूमिका अशी असली पाहिजे की त्यांनी फर्स्ट ऑफ ऑल त्यांच्या मुलांना काही एक ॲसेट म्हणून ट्रीट नाही केलं पाहिजे. अच्छा. ठीक आहे, एखाद्या आई वडिलांनी जर मुलाला जन्म घातला तर त्यांनी उपकार नाही केलेला आहे. खरं तर निसर्गाने जन्म दिलेला आहे आई वडिलांच्या माध्यमातून. सो आपल्या देशामध्ये एक आहे ना की माता पिता भगवान असतात आणि मग नंतर त्यांचे पाय धुवून पिले पाहिजे, याचा खरा अर्थ लोक विसरलेले आणि याचा फक्त भौतिक अर्थ लोकांनी घेतलेला आहे. येस, डेफिनेटली आई वडील हे खरे गुरु असतात, पण त्याच्यामध्ये बऱ्याचदा आई वडिलांचा जो अहम असतो आणि मग नंतर ते खूप जास्त टेन्शनमध्ये येतात आणि अल्टिमेटली मग काय होतं की जो अभ्यास करू शकतो तो अभ्यास तर करतो, एखादी डिग्री तर मिळवतो, पण बाकीच्या सर्व गोष्टींमध्ये नाकाम होतो. मग अशाच मुलांमध्ये आपल्याला एक खूप मोठं शिक्षण, खूप मोठी सॅलरी आणि घटस्फोट, खूप मोठं शिक्षण, खूप मोठ्या वेगवेगळे मेडल्स, पण नातेसंबंधांमध्ये खूप मोठे प्रॉब्लेम्स. सो सोशल कोशन त्या व्यक्तींचा कमी होतो किंवा ते व्यसनाधीनतेकडे वळतात. सो अशा काही गोष्टी, त्या विषाक्त शाखा वाढतच जाते. बरोबर आहे, हे म्हणजे न संपणारच आहे सगळं. सो आई वडिलांनी कुठंतरी त्या क्रायटेरियांची गुलामी सोडून मुलाला सुद्धा निसर्गाने जन्माला टाकलेला आहे आणि त्याला सुद्धा खूप जास्त स्वतंत्रतेने जगू द्यायचं आहे. हां, काही चुकत असेल तर शांततेमध्ये बसून सांगायचं आणि तो एक ट्रस्ट बॉन्डिंग एक डेव्हलप करायचे, जेणेकरून गोष्टी लॉंग टर्म मध्ये सुकर होतील. आणि आजच्या तारखेला जर आपल्या मुलांमध्ये जर काही प्रॉब्लेम जर दिसत आहे कोणाला, तर त्यांनी हे पण लक्षात ठेवावं की यामागे वर्षानुवर्षांची पार्श्वभूमी आहे. सो हळूहळू तुम्ही चांगलं संवादाच्या माध्यमातून बॉन्ड एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करा. गरज पडली तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या, काही गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात. छान. आता तुम्हीच म्हणाले म्हणून माझा प्रश्न याच उत्तराला धरून आहे तुमच्या, की मानस उपचार तज्ज्ञांकडे मी जाते आहे, तर खऱ्या अर्थाने काही समाज वेगळ्या पद्धतीने विचार करतात, ह्याला कसं मोडून काढाल सर तुम्ही? आता मंदिरामध्ये जर कोणी जातो तर तोच भक्त असतो आणि मंदिरामध्ये न जाणारा नास्तिक असतो असं नसतं. एखादी व्यक्ती जर मानसोपचार तज्ज्ञ, सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट यांच्याकडे ट्रीटमेंटसाठी जात आहे तर ती व्यक्ती वेडी आहे आणि क्लिनिकच्या बाहेर बसलेले सर्व लोक शहाणे आहे असं नाही आहे. खरं तर आमच्याकडे लोक अशी येतात की ज्यांच्या घरामध्ये जास्त प्रॉब्लेम आहे आणि ते एका व्यक्तीमुळे जास्त टेन्शनमध्ये आहेत, पण ती व्यक्ती अंतर्दृष्टीच्या अभावाने कधीही डॉक्टरकडे येणार नाही. म्हणून बाकीचे लोक ज्यांना कमी स्वरूपाचा त्रास आहे ते आमच्याकडे येत असतात. माझ्या 12 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी हेच बघितलेलं आहे की घरामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे, एखाद्या व्यक्तीला खूप जास्त प्रॉब्लेम आहे, ती व्यक्ती नाही येत आमच्याकडे. आमच्याकडे असे लोक येतात त्यांच्यापासून रंजलेले गांजलेले आमच्याकडे जनरली येत असतात. सो आपल्याला हे सांगायचं आहे की एखाद्या आजाराला न घाबरता प्रत्येक जर एखाद्या व्यक्तीला जर झोप लागत नाहीये, पॅनिक एपिसोड येत आहे, नैराश्य वाटतंय, तर सायकॅट्रिस्टकडे बिंदास जावं. बरं. आपली गोष्ट सांगावी, त्याच्यामध्ये जे ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स आहेत त्यानुसार जे उपचार देण्यात येतील ते घ्यावे. आणि तुमचे काही कन्सर्न असतील तर ते साध्या भाषेमध्ये तुम्ही डॉक्टरांना सांगू शकतात आणि त्यामध्ये वेगवेगळे ट्रीटमेंट ऑप्शन तुम्ही एक्सप्लोर करू शकतात. आणि हे खूप फायदा देतं. हे फक्त त्या व्यक्तीला फायदा देत नाही, तर हे त्या पूर्ण कुटुंबाला फायदा देतं. लक्षात घ्या, मानसिक आजार जितके लवकर पकडण्यात येतील तेवढे त्याच्यावरती ट्रीटमेंट ही छोटी असेल आणि सोपी असेल. जर ते वर्षानुवर्ष जर निग्लेक्ट केले तर ते जे कंट्रोलमध्ये आणणं फार कठीण असतं आणि बऱ्याचदा उपचार लागू पण पडत नाही. बरं. श्रोतेहो, खूप महत्वाचं असं आत्ता डॉक्टर आपल्याला म्हणाले की जायला काय हरकत आहे, थोडंसं बोला आणि बोलकं होणं जास्ती महत्वाचं आहे. जोपर्यंत भावना प्रगट होतील नाही, तुमचे प्रॉब्लेम समोरच्यांपर्यंत जातील नाही. आणि जितकं तुम्ही मनात खंत ठेवा, जी बाजू आहे ती म्हणजे महिला वर्ग, आणि महिला वर्गात होणारा महत्व हा भ्रम आहे, पण हा निसर्ग पण आहे. ह्यावर तुम्ही काय सांगाल सर? मेनोपॉज आता तुमच्या जेनेटिक्सनुसार किंवा तुमचं जे ह्युमन रेस म्हणजे कोणत्या तुम्ही एरियामधले आहात, युरोपचे आहात, एशियामधले आहात, त्यानुसार मेनोपॉजचे जे वर्ग आहे त्यानुसार बदलतात. आता धकाधकीच्या वातावरणामध्ये मेनोपॉज हे पण त्याच्या मानसशास्त्रीय अँगलने जर बघितलं तर जनरली असं वाटतं की मोठं वय म्हणजे कमजोर,
एक गैरसमज आहे, गोड गैरसमज मी म्हणेल याला, की वय वर्ष 40, आपण म्हणतो ना की 40 मध्ये मी 30 जर दिसलो तर लोकांना भारी वाटतं, पण खरं तर तसं नसतं. प्रत्येक वय असतं. जसं की कैरीची उपाधी कधीच पिकलेल्या आंब्याला नाही येणार नाही, आणि पिकलेला आंबा जो गोडावा देणार ते कैरी कधी नाही देणार. आणि कैरीचं काम असं स्पेशल आहे की जे अत्यंत वाळलेल्या आंब्याचं नाही आहे, आणि वाळलेल्या आंब्याचं इतकं काही स्पेशालिटी आहे जे कैरी कधीच करू शकणार नाही. प्रत्येकाचे गुणधर्म वेगवेगळ्या वयाचा टप्पा हा नवीन सुंदर आहे. म्हणजे जर रजोनिवृत्ती मेनोपॉज जर झालं तर तो तारुण्याचा दुसरा टप्पा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. बरं, ठीक आहे. आपण लहानपणापासून हे ऐकलंय की नाही, कमी वय म्हणजे चांगलं वय आणि मोठं वय म्हणजे बिनकामाचं वय, असं खरं नसतं. तुमच्याकडे वयानुसार काही नवीन गोष्टी येतात आणि तो एक तारुण्याचा नवीन टप्पा आहे, हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे. हॉर्मोनल बदलमुळे काही त्रास होतात, त्यासाठी योग्य ते ट्रीटमेंट घेतली पाहिजे. पण महत्वाचं असंच आहे की रजोनिवृत्ती आणि त्याच्या आजूबाजूचे जे प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंटवरती फोकस केलं, कौटुंबिक सुसंवाद जर प्रस्थापित केला, व्यायाम, आहार इत्यादीवरती जर लक्ष दिलं तर ते अत्यंत सुंदर असू शकतं आणि तो एक तारुण्याचा अत्यंत छान एक अनुभव तुम्हाला देऊ शकतो रजोनिवृत्तीनंतर. ओके. पुरुषांमध्ये पण बदल होतात सर 40 किंवा 45च्या दरम्यान? पुरुषांमध्ये पण बदल असतात. तसं आपल्यामध्ये शरीरामध्ये प्रत्येक 10-10 वर्षाआड काही बदल होत असतात. आणि हे बदल तुम्ही नात्यामध्ये आहात की नाही, म्हणजे तुम्ही मॅरेजमध्ये आहात की नाही, तुम्ही लैंगिकरित्या सक्रिय आहात की नाही, हे पण बदलतात. सो आपलं शरीर हे खरं तर परिस्थितीनुसार बदलत असतं. बरं. जे पुरुष आणि जे स्त्रिया नात्यामध्ये आहेत, ज्यांच्याकडे एक वैवाहिक जीवन चालू आहे, त्यांच्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स कमी असतो. बरं. किंवा जे नात्यामध्ये आहेत आणि सुखी आहेत, ऍडजस्टमेंटमध्ये आहे, त्यांच्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स कमी असतो. आणि नात्यांमध्ये जेव्हा दुरावा आहे तेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्स जास्त असतो. पुरुषांमध्ये सुद्धा बदल असतात, पण असं जसं स्त्रियांमध्ये मासिक पाळी प्रत्येक महिन्याला येते आणि नंतर ती तुरळक झाली, नंतर बंद झाली, असे नाही बदल दिसत पुरुषांमध्ये. पण काही प्रमाणामध्ये काही अस्पष्ट बदल नक्कीच दिसू शकतात. बरोबर. पण त्याची जी वयाची जी रेंज आहे ती खूप मोठी आहे पुरुषांमध्ये स्त्रियांच्या तुलनेत. सर कमाल, म्हणजे मुलाखत थांबूच नाही, इतका सुंदर आपला विषय पुढे चालूच आहे. वय वर्ष आपण 4 पासून सुरू केलं तर थेट आपण आता 50 पर्यंत आलोय. वयाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण येतोय की जसं म्हणतात रिटायरमेंट झालं की संपलंय सगळं, आता काय, आता सुखाचं आयुष्य. पण त्या फेजमध्ये पण तुम्हाला एक एकटेपणा येतो सर. वय वर्ष 60, 70 आणि 80ची गोष्ट करूया. मे बी आपला श्रोतावर्ग ऐकणारा तोच असेल तर त्यांना पण अगदी हा जवळचा प्रश्न आहे. मी करायचं काय, हा खूप प्रश्न या वयात म्हातारपण ज्याला येतं तिथे हा सुरू होतं की झालं, आयुष्य दिलं मी सगळ्यांना, आता मी कुटुंबातला मोठा व्यक्ती, माझं वय झालेलं आहे, आता इथून पुढे तुमच्या हातात सगळं राज्य आहे. जसं आपण समोरच्यांना टेक ओव्हर करतो किंवा म्हणतो की तुम्ही आता काळजी घ्या सगळ्या घराची वगैरे, तिथे पण ना कुठेतरी एकटेपणा सुरू होतो सर त्या वयामध्ये. त्याला काय तुम्ही पर्याय द्याल? खऱ्या अर्थानं व्यक्ती पहिल्यापासूनच एकटा आहे. तो लहान असो, मध्यमवयीन असो का प्रौढ वयामध्ये असो, ओल्ड एजमध्ये असो. आता आपण वेगवेगळ्या क्रायटेरियांची गुलामी करत होतो. आपल्याला शिक्षण घ्यायचं होतं, PhD करायचं होतं, 2 BHK 3 BHK घ्यायचे होते, EMI फेडायचे होते. आता हे सर्व संपलं. सरकारने आपल्याला रिटायरमेंटचं सर्टिफिकेट दिलं. आता मी काय करू? ठीक आहे, आपल्याला एकटेपणापासून एकांताकडे वळावं लागेल. एकटेपण आणि एकांतामध्ये काय डिफरन्स आहे की एकटेपणामध्ये मी एकटं राहायला घाबरतो आणि जेव्हा मी एकटा होतो तेव्हा मी सफर करतो, तेव्हा मी कोणत्या तरी गोष्टींकडे अटॅच होऊ बघतो, एखाद्या व्यक्तीकडे किंवा एखाद्या पदार्थाकडे. जर आपण या सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त झालेलो आहोत तर कुठंतरी एकांतपण एन्जॉय करायला पाहिजे. म्हणजे स्वतःसोबत केलेली मैत्री. बरं, ठीक आहे. जसं की निसर्गाचे वेगवेगळे नियम आहेत, त्यापैकी एक नियम आहे चक्र. सर्व गोष्टी चक्रातून येत असतात. जसे आपण लहानपणी अत्यंत बिंदास निर्धास्त असतो, तसेच एका टप्प्यानंतर आहे ना परत व्यक्ती बिंदास निर्धास्त बनतो, थोडा चाइल्डिश बनतो. तर ते चाइल्डिश पण आहे ना परत अनुभव केलं पाहिजे, स्वतःची कंपनी स्वतः एन्जॉय केली पाहिजे. मी आता कसा दिसते यापेक्षा ना मी किती मजेनं डोलतो हे बघितलं पाहिजे. असं एकटेपणातून एकांताकडे जर आपण वळलो, त्याच्यामध्ये थोडा अध्यात्माचा पण फायदा होऊ शकतो, काही ग्रुप थेरपीचा फायदा होऊ शकतो. सो तसे काही वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावरती जर गोष्टींसाठी जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर नक्कीच ते एकटेपण एकांतामध्ये अत्यंत सुंदर स्वरूपामध्ये रूपांतरित होऊ शकतं. सुंदर उत्तर दिलंय सर. म्हणजे तुम्ही वयाच्या प्रत्येक घटकाला पर्याय तुम्ही शोधून आणि अभ्यासपूर्ण उत्तर देऊन दिलेले आहेत. खरंच हे समाधानकारक उत्तर मिळालं असावं श्रोत्यांना, असं मी समजते. एक कॉमन प्रश्न जो सगळ्यांच्या मनात येतो
की मनात एक धडधड असते की उद्या माझ्यासोबत काय होईल, जी घटना घडलेली पण नाहीये किंवा त्या वातावरणात आपण गेलेलो पण नाहीये, पण त्याचं जे इमॅजिनेशन, काल्पनिक भीती सगळ्यांच्या मनात एक असते, त्याला तुम्ही काय उत्तर द्याल सर? ती खरं तर म्हणजे आता आपल्याला लहानपणापासून वेगवेगळे, जसं मी म्हटलं की आपल्याला सांगण्यात येते की असं कर म्हणजे छान होईल, लग्न कर म्हणजे सुखी होशील, बेबी जन्माला घाल म्हणजे हे होईल. सो आपल्याला आजपर्यंत हेच सांगण्यात आलं की तुझं जीवन काहीतरी मेहनत करून उद्या ठीक होईल. खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे, जर आपलं जीवन या क्षणाला जर छान नाही आहे तर ते कधीच नाही आहे. ओ, ठीक आहे. सो या क्षणाला जे आहे जसं आहे तत्क्षणी स्वीकार करणे हीच सुखाची गुरुकिल्ली आहे. आता हे सुख पण आहे ना, एक फसवच आहे. You know? ते कसं, म्हणजे त्याचं काय तुम्ही व्याख्या मांडाल की सुख म्हणजे काय? सुख म्हणजे आता खरं तर त्याची अशी काही ही सूक्ष्म रूप अनुभव केली जाणारी प्रक्रिया आहे. सुख आणि दुःख हे एकाच व्यक्तीचे दोन चेहरे, एक काळा चेहरा, एक पांढरा चेहरा. आपल्या धारणांनी एखादी गोष्ट सुखमय किंवा दुःखमय होते. तुमची धारणा बदलली तर तुमचं सुख दुःखामध्ये आणि सुखामध्ये रूपांतरित व्हायला वेळ लागणार नाही. सो अशा गोष्टी, सो भविष्यामध्ये आपण नेहमी विचार करत राहतो की हे मला भेटू दे म्हणजे छान होईल, म्हणजे या मोहामुळे ती मला नाही भेटलं तर माझं वाईट होईल ह्याची पण उत्पत्ती होत आहे. म्हणजे तुमच्या भीतीची, तुमच्या अँझायटीची उत्पत्ती एका लोभातून होत आहे. जर आपण या तत्वाचा स्वीकार केला की जीवन अनिश्चिततेत फॉलो करतं, अनिश्चिततेचं तत्व फॉलो करतं, तर आपल्याला याच्यातून मुक्ती मिळेल. आणि जे होत आहे ते फारच छान आहे आणि आताच छान आहे हे आपल्याला प्रॅक्टिस करता येईल. बरं. सो क्षणाक्षणामध्ये जगणे आणि जे आहे जसं आहे तत्क्षणी स्वीकारणे हे करणं महत्वाचं. कमाल. म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य यातलं वर्तमान महत्वाचं आहे. आणि मला वाटतं लोक हेच विसरत चालले की आज मला काय करायचंय किंवा आज मला काय जगायचंय हे न विचार करता उद्याची सोय मी कशी करू याच्यासाठी आज घालवतायत लोक. नक्की, बरोबर. सर, खूप सुंदर तुम्ही तुमच्या उत्तरांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर असे उपाय, पर्याय सगळंच सांगितलं. पण एक महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे असे की उपचार केंद्र आहेत का सर? हो. आता मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती बऱ्याच प्रमाणात झालेली आहे आणि ती येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच प्रमाणात होत आहे. सो जर एखाद्या व्यक्तीला काही मानसिक आरोग्याबद्दल काही प्रॉब्लेम असला, आता फर्स्ट ऑफ ऑल हे लक्षात घेतलं पाहिजे की कसं ओळखायचं की एखाद्या व्यक्तीला मानसिक आजारासाठी स्पेसिफिक ट्रीटमेंट गरजेची आहे. बरोबर. सो त्याचे काही रेड फ्लॅग्स, लाल झेंडे आपण म्हणतो ना, की हे लक्षात ठेवलं पाहिजे. आत्महत्येचे विचार येणे किंवा आत्महत्येचे प्रयत्न अगोदर केलेले असणे आणि अशा व्यक्तीला परत आत्महत्येचे विचार येणे, वारंवार व्यसन करणे किंवा नातेसंबंधांमध्ये नेहमीच प्रॉब्लेम असणे, आदळआपट, मोबाईल फोडणे, असं जर टोकाचे वर्तन होत असेल किंवा ऑफिसमध्ये वारंवार अब्सेंट आहे, वारंवार खोटं बोललं जात आहे किंवा घरामध्ये आर्थिक व्यवहार व्यवस्थित न सांगता काहीतरी व्यसनांकडे डायव्हर्ट केला जातोय, असं जर कोणाला आढळलं तुमच्या मित्रमैत्रिणींना, आप्तस्वकीयांना, तर त्यांना सल्ला देणं गरजेचं आहे आणि त्यांना घेऊन येणं गरजेचं. आता केंद्र येस डेफिनेटली आहेत, सरकारी आहेत, प्रायव्हेट आहेत. पुण्यामध्ये कुठे? पुण्यामध्ये ससून हॉस्पिटल, मानसोपचार विभाग, इथं तुम्ही दाखवू शकता. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिकेचे हॉस्पिटल आहे, तिथं तुम्ही सायकॅट्रीचे उपचार घेऊ शकता. सर, याचा खर्च खूप असतो का? सरकारी याच्यामध्ये अत्यल्प दरच आहे आणि प्रायव्हेटमध्ये सुद्धा बऱ्यापैकी कमीच याच्यामध्ये ते होऊ शकतं. कोणीही कॉमन मॅन त्याला अफोर्ड करू शकतो. अगदी. पण सर, माझ्या मनात एक प्रश्न असा आलाय की जेव्हा आपण गोळ्या सुरू करतो याचे काही साईड इफेक्ट असतात किंवा मी असे ऐकलंय की ह्या आयुष्यभर घ्याव्या लागतात? असं मुळीच नाहीये. आता मानसिक आजारच नक्की जर आपण बघितलं ना की का होतात, तर त्याचे वेगवेगळे कारण आहे. बायोलॉजिकल, सायकोलॉजिकल, सोशल. मेंदूतले रासायनिक बदल हे त्याचं जैविक म्हणजे बायोलॉजिकल कारण, औषधोपचाराने ठीक होतं. काही मानसशास्त्रीय कारणं आहेत, त्यासाठी सल्ला समुपदेशन गरजेचं आहे. काही सामाजिक कारण आहे, कुटुंबामध्ये सुसंवादाची प्रक्रिया प्रस्थापित होणं किंवा त्यांना ॲडव्हर्स सोसायटियल कंडिशनमधून काढणं आणि त्यांना त्यांचं सामाजिक रिहॅबिलिटेशन परत करणं. आता जर पेशंट किंवा रिलेटिव्हजला सांगितलं की बाबा जरा रोज एक्सरसाइज कर किंवा जरा योग प्राणायाम कर किंवा घरामध्ये तुम्ही सुसंवादाची प्रक्रिया हे करा, सो हे करण्यासाठी कमालीचं नैराश्य आहे बरं समाज स्तरावरती. सो जास्त काही आम्हाला सांगू नका, औषधी द्या, आम्हाला लवकर आमचा प्रॉब्लेम ठीक करून द्या, ही मानसिकता आहे. सो डॉक्टरकडे गोळ्या लिहिण्याशिवाय दुसरा पर्याय पण नाही राहत. जर समुपदेशनासाठी जर हे केलं तर त्याच्यामध्ये लोक टिकत नाही किंवा त्याची थेरपीचं कॉस्ट त्यांना जास्त होते किंवा तसं बघितलं तर अफोर्डेबिलिटीची क्षमता नाही आहे किंवा इच्छा नाही आहे. इच्छा नाही. दोन महत्वाचे फॅक्टर आहे. बरोबर आहे. प्रॉब्लेम मोठा काय आहे? इच्छा नाही आहे.
तुम्ही बघा की वेगवेगळ्या जंक फूडच्या ठिकाणी तुम्ही 300-400 रुपये नाश्त्यासाठी असं सहज देणार, जे की घरामध्ये 10 रुपयामध्ये चपाती वगैरे होऊ शकतं. पण मी पैसे कुठे खर्च करू याबद्दल नैराश्य आहे. सो हे पण लक्षात घेतलं पाहिजे की आरोग्य ही प्रायोरिटी असावी, मानसिक आरोग्य त्यामध्ये, आणि योग्य त्या ठिकाणी तुम्ही ट्रीटमेंटसाठी आलं पाहिजे. सरकारी असो, निम सरकारी असो किंवा प्रायव्हेट असो, ते केलं पाहिजे. आणि नक्कीच आयुष्यभर गोळ्या नाही खाव्या लागत. डिपेंड करतं की तुमचा आजार कुठला आहे. बरोबर. ठीक आहे, आजार आहे की नाही हे पण डिपेंड करतं. जर आजार आहे तो कोणत्या स्वरूपाचा आहे हे डिपेंड करतं, आहे तर कुठल्या तीव्रतेचा आहे हे डिपेंड करतं. यु नो, सो ते व्यक्ती परत्वे बदलत असतं. काही दुर्धर आजारांमध्ये लॉंग टर्ममध्ये औषधोपचाराची गरज पडू शकते. आणि साईड इफेक्ट बघितलं तर प्रत्येक गोष्टीचे साईड इफेक्ट असतात. खुर्चीवर बसायचे साईड इफेक्ट असतात, माने आणि कमरेमध्ये गॅप पडतो, मग खुर्चीवर बसणार नाही का? नियम आहेत. सो तुम्ही 1 तासापेक्षा जास्त बसू नका, बसताना व्यवस्थित बसा. यु नो, तसंच आहे मानसिक आजारामध्ये जे ट्रीटमेंट आहे ते तज्ज्ञ सायकॅट्रिस्ट या डॉक्टरांच्या जर तुम्ही सल्ल्या उपचारा दरम्यान घेणार तर ते चांगलं राहील. कमाल. जे हे पण इतकं समाधानकारक उत्तर दिले की प्रत्येक गोळीचे तुम्हाला साईड इफेक्ट होईल असं नाही. डिपेंड ऑन की तुमचं दुखणं किती मोठं आहे, तुमचा आजार पण किती मोठा आहे, त्यावर तुमच्या औषधा लिहिलेल्या असतात किंवा दिलेल्या असतात. येस, प्रत्येक वेळेला एकच व्याख्या तुम्हाला लागू होत नाही की आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतील. ते व्यक्ती परत्वे व्हॅरी करतं. आणि तुमचं फिजिकल फिटनेस किती आहे, तुम्ही या अगोदर तुमचे काही दुसरे शुगर बीपी याच्या ट्रीटमेंट चालू होत्या का, त्या कोमॉर्बिटीज मुळे पण ते व्हॅरी करतं. खूप मोठा गैरसमज आज तुम्ही सर दूर केला. सर, मनापासून धन्यवाद. आमच्या श्रोत्यांना तुम्ही खूप महत्वपूर्ण माहिती दिली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानस उपचार तज्ज्ञ ह्याची व्याख्या तुम्ही खूप सुंदर व्यक्त केलेली आहे की प्रत्येक वेळेला गैरसमज घेऊनच डॉक्टरांकडे जायचं असं नसतं. खूपदा मन मोकळं करायला किंवा मनातल्या दुविधा बोलून दाखवायला सुद्धा तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता. येस, थँक्यू व्हेरी मच मॅम. तर मंडळी, आताच आपण डॉक्टर अमोल जावळे यांच्यासोबत साधलेला संवाद ऐकला. तर आता वेळ झाली आहे आपला निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया नवीन एका पाहुण्यांसह, नवीन एका विषयाला धरून. मी मोनिका आज तुमची रजा घेते. नमस्कार. मंडळी, आता मात्र वेळ झाली आहे आपला निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात पुढील भागात. पण तुम्ही ऐकत राहा तुमचा आणि आमचा, आपल्या सर्वांचा लाडका रेडिओ FTII 90.4 मेगाहर्ट्झ. धन्यवाद. रेडिओ FTII तुमचं चॅनेल, तुमचं व्यासपीठ.